तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जवळ आल्यानं पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुभाष चौक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा विशेष मागणी आहे। झेंडूची फुले केवळ 10 रुपये किलो या दराने विकली जात होती। या स्वस्त दरामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची खरेदी केली आहे। लक्ष्मी पूजनाला अवघे काहीच तास शिल्लक असतानाच या ठिकाणी जर बघतोय तर जळगावच्या सुभाष चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दुपारच्या सुमारात तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय तर या ठिकाणी जळगावच्या सुभाष चौक परिसरामध्ये पूजेचे साहित्य असेल, लक्ष्मीच्या मूर्त्या असेल, विविध फळं असतील, फुलं असतील, ऊस असेल, पंत्या असतील, दिवे असतील व पूजेला लागणारी संपूर्ण प्रकारची साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। वर्षभरात एकच दार या ठिकाणी अशा प्रकारची तोबा गर्दी होत असते आणि त्याच गर्दी आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पूजेची साहित्य खरेदी करण्यासाठी जळगाव शहराचे नव्हे तब्बल जिल्ह्याभरातून या ठिकाणी नागरिक येत असतात आणि या ठिकाणी होलसेल दरामध्ये संपूर्ण पूजेचे साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण सुभाष चौक परिसर मानला जातो। याचमुळे लक्ष्मी पूजनाच्या या शुभ मुहूर्तावरती आज या ठिकाणी जळगावकरांची तोबा गर्दी या ठिकाणी पूजेचं व विविध घरात सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय। जो काल झेंडूच्या फुलाचा भाव तब्बल 50 ते 60 रुपये किलोवर होता, तोच झेंडूचा फुल आज जळगावच्या सुभाष चौक या ठिकाणी परिसरामध्ये तब्बल 10 रुपये किलोने या ठिकाणी विक्री होते। त्याचमुळे या ठिकाणी ग्राहकांची तोबा गर्दी होलसेल दरामध्ये संपूर्ण पूजेचं साहित्य मिळतंय, त्यासाठी या ठिकाणी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय। लक्ष्मी पूजनासाठी प्रत्येक घरामध्ये लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावकर या ठिकाणी सुभाष चौक बाजारपेठ परिसरामध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। तर लक्ष्मी पूजनानिमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे। महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली। मागील 17 वर्षापासून मंदिर प्रशासनाकडून लक्ष्मी पूजन आणि दसऱ्याच्या निमित्तानं महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवण्यात येते। सोन्याच्या साडीमध्ये देवीचं सुंदर रूप हे खुलून दिसतंय। विविध अलंकारांनी सजल महालक्ष्मी देवीचं रूप दिसून येत आहे, तर मंदिराला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगांमधील अस्तंभा यात्रेचा उत्साह दिसून येतोय। अस्तंभा यात्रेनिमित्ताने हजारो भाविकांनी अस्तंभा पर्वतावरील अस्तंभा ऋषींच्या स्थानाचं दर्शन घेतलंय। सातपुडा पर्वत रांगेमधील 4300 फूट उंच डोंगरावर भरणाऱ्या या यात्रेसाठी हजारो भाविक जातात। 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये भाविक पायामध्ये घुंगरू, डफाच्या तालावर थिरकतात देखील।